गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवे. आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आज सर्व समाज बांधवांना संकट वाटतोय. तो विषय म्हणजे विवाह. होय, विवाह हा शब्द एकेकाळी आनंदाचा होता, पण आज मात्र तो डोकेदुखीचा विषय ठरतोय. आजकाल काय होतंय बघा, मुलाचा फोटो, संस्कार, स्वभाव हे सगळं नंतर विचारतात. पहिला प्रश्न असतो, पगार किती? हीच सध्याची परिस्थिती आहे. मुलांचे आई वडील स्थळ शोधायला निघाले, पण मुलींचे भरमसाठ पगार आणि अवाजवी अपेक्षा पाहून त्यांचाही उत्साह मरतोय. हो, हे पगार त्या मुलींनी कर्तृत्वाने मिळवले आहेत, पण आता तेच विवाहात अडथळा ठरत आहेत. माझा पगार 10 लाख, मला नवरा 20 लाखाचा हवा. हे समीकरण बरोबर वाटतं का? संसार ह्या शब्दाचा अर्थच हरवत चाललाय. आधीचे ते कांदे पोहे बरे म्हणण्याची वेळ आली आहे. थोडं वास्तवात या. असं नाही की पैशाची गरज नाही, हवाच तो. पण जेव्हा तोच एकमेव निकष होतो, तेव्हा खरी समस्या सुरू होते. मुलगी 3 लाख पगाराची म्हणते, मला नवरा 10 लाखाचा हवा. मी विचारलं, तू ज्याला पसंत करतेस तो तुला स्वीकारेल का? तोही म्हणेल, मला हवी 10 लाखाचीच बाहुली. मग काय? आपण सगळे अमेरिकेच्या वाटचालीत मधले सगळे पर्याय दुर्लक्षित. पैसा मिळवणं गरजेचं आहे, पण तोच जर माणुसकीवर, प्रेमावर, सहजीवनावर भारी पडू लागला तर? माझ्या आवडीनिवडी, छंद समजून घेणारा जोडीदार हवा. हे कुठे हरवलं? आज आईवडील म्हणतात, आम्हाला फक्त मुलाच्या मुलीच्या डोक्यावर अक्षता पडताना बघायचं आहे. पण हे स्वप्न पूर्ण व्हायचं असेल तर आपल्यालाच विचारांची दिशा बदलावी लागेल. विवाह म्हणजे पैशाचं प्रदर्शन नाही, तर 2 मनांची आणि 2 कुटुंबांची साम्यता. आईवडिलांच्या काळात लाखांचे पगार नव्हते, पण मनमिळाऊपणा होता, समजूत होती, आणि म्हणूनच संसार सुखाचे होते. आज फक्त एवढंच सांगावंसं वाटतं, आकरून पैसा कमवा, पण त्याच नोटांशी लग्न लावू नका. जर या विचारांमुळे एखाद्या मुलीने किंवा मुलाने आपल्या अपेक्षांचा पुनर्विचार केला तर तोच माझ्यासाठी खरा आनंद. वास्तव स्वीकारा आणि खऱ्या अर्थाने सहजीवन जपा. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, कॉमेंट आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. लय भारी. रामकृष्ण हरी.